महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईच्या कुर्ला भागात एका भरधाव बेस्ट बसनं अनेकांना उडवलंय। या अपघातात आतापर्यंत एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 31 जण जखमी झालेत। सर्व जखमींना भाभा आणि सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। या भयानक अपघाताचे विविध सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येत आहेत। बसनं कशा प्रकारे लोकांना चिरडलं, वाहनांना धडक दिली याची भयावह दृश्य व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत। या भीषण अपघाताचा आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय, ज्यात एक तरुण दैव बलवत्तर म्हणून अपघातातून थोडक्यात बचावलाय। ज्या रस्त्यावरून ही बस धावत मार्केटमध्ये घुसली त्या रस्त्यावर हा तरुण आणखीन एका तरुणासोबत दुचाकीसोबत उभा होता। तितक्यात दोघांच्या पाठीमागून भरधाव वेगात बस आली। या दोघांपैकी एकाला बसनं जोरदार धडक देत चिरडत पुढे नेलं। मात्र या सगळ्या घटनेमध्ये हा तरुण थोडक्यात बचावलाय। त्यानं डोळ्यात देखत मृत्यू तांडव पाहिलं। अपघातातून बचावल्यानंतर हा तरुण घाबरलेल्या अवस्थेत दिसला। अपघातातून बचावल्यानंतर तो धावत सुरक्षित ठिकाणी गेला आणि खाली बसला। आता या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय। या प्रकरणी पोलिसांनी बस चालक संजय मोरे याला अटक केली आहे। 54 वर्षीय मोरे हा मागील अनेक वर्षांपासून मुंबईत बस चालक म्हणून काम करत होता। त्याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। अपघात झालेल्या बसमध्ये जवळपास 60 प्रवासी प्रवास करत होते। अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झालेत। जखमींमध्ये 4 पोलीस आणि एका MSF जवानाचा देखील समावेश आहे। जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।